बऱ्याच दिवसापासून चालू होतं माझं कपडे घ्यायचं पण कुठे घ्यायचं हेच कळत नव्हतं. तेवढ्यात लगेच यू आर लाईफस्टाईलमधून राजभाऊचा फोन आला. राजभाऊ म्हणे, "भाऊ रील बनवायची आहे." म्हटलं, "ठीक आहे भाऊ, आलो." म्हटलं. लगेच काय गाडीची चावी घेतली, निघालो कॉलेज रोडने पट्टा मारत पण काय करता येईल राव, आज संडे होता, माझं नशीब गांडू. मग म्हटलं चला हार के बाद जीत आहे म्हटलं. लगेच निघालो पुढे. पुढे गेलो, शेवटी पोहोचलो मी राजभाऊच्या दुकानावर. राजभाऊच्या दुकानावर पोहोचलो आणि म्हटलं, "हे काय रे भाऊ?" अरे बाप म्हटलं, आता इथे दुसरा गाणं दिसतोय. या दुसऱ्या गाण्याला बोललो हाय. म्हटलं, "भाऊ काय चाललं?" तो म्हणे, "काय सांगू भाऊ?" म्हटलं, "काहीच नको सांगू भाऊ, मी कोणाचंच ऐकत नाही." लगेच मी मध्ये गेलो आणि राजभाऊला भेटलो. राजभाऊला म्हटलं, "राजभाऊ मला एकदम ओपी कपडे दाखव." म्हटलं. लगेच राजभाऊ सुरू झाला, एकानंतर एक. राजभाऊने एवढे कपडे दाखवले. लगेच मी सिलेक्ट केले आणि राजभाऊ समोर डायरेक्ट फॅशन शो करून दाखवला मी. राजभाऊ म्हणे, "बापरे," म्हणे, "एकच नंबर." म्हणे. म्हटलं, "ठीक आहे भाऊ." लगेच ते कपडे सिलेक्ट करून झाले. लगेच राजभाऊला बोललो. म्हटलं, "राजभाऊ मला शूज पण घ्यायचे होते." मग लगेच राजभाऊ बोलला, "चल मी तुला शूज दाखवतो." म्हणे. मग लगेच राजने मला शूज दाखवले. लगेच शूज पाहिले मी. मग मला लगेच एक शूज आवडला. मग मी लगेच राजभाऊला म्हटलं, "राजभाऊ हा डन करू." म्हटलं. मग लगेच राजभाऊ म्हणे, "ठीक आहे." म्हणे. मग लगेच राजभाऊने मला बॅग पॅक करून दिल्या. राजभाऊला मी बोललो, "चल राजभाऊ," म्हटलं, "येऊ का?" म्हटलं. लगेच राजभाऊ म्हणे, "ठीक आहे." म्हणे. मग लगेच म्हटलं, "चला या गाण्याला भेटून." लगेच गाण्याला बोललो, "चल गाण्या येऊ का?" म्हटलं. लगेच गाण्या म्हणे, "ए भाऊ ऐक ना." म्हटलं, "नको रे, नंतर सांग." म्हटलं, "तो आता."